नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता कर्जमाफीच्या याद्या प्रसारित झालेल्या आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांची के-वाय-सी झालेली आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, की आपण जी उचललेली रक्कम आणि यादीमध्ये आलेली रकमेमध्ये काय आहे तफावत आहे. खूप मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून आलेली आहे. मग त्यामध्ये काही जी मूळ रक्कम आहे, काही शेतकऱ्यांनी ₹1,00,000 रक्कम उचललेली आहे, मूळ रक्कम आणि त्यानंतर त्यामध्ये 70,000 80,000 असं काय फरकामध्ये काय करत आहे दाखवत आहे आणि मग त्या ₹1,00,000चं व्याजही आणि ₹1,00,000 ही मग त्यानंतर ते आलेली यादीमधील रक्कम त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तफावत जाणून आलेली आहे. अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, के-वाय-सीच्या भानगडीत न पडता तुम्ही डायरेक्ट बँक मॅनेजरशी संपर्क करायचा आहे. संपर्क करून त्यानंतर तुमचा यादी क्रमांक वगैरे नंतर अमाऊंट जे आहे ते काय करायचं आहे, बँक मॅनेजरशी चर्चा करायची आहे संपर्क करून. त्यांना ते दाखवायचं आहे आणि त्यानंतरच मग तुम्ही के-वाय-सी करायची आहे. तुम्ही जर अगोदर के-वाय-सी करता तर पुन्हा मग तुम्हाला काय होऊ शकते, अडचण येऊ शकते. कारण जी दिलेली रक्कम आहे तेवढीच रक्कम तुमची माफ होईल आणि उर्वरित रक्कम तुम्हाला भरावी लागेल. त्यासाठी तुम्ही बँकेशी संपर्क करा, बँकेशी चर्चा करा मॅनेजरशी. त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर, तुमचं लोन किती आहे, काय आहे, हे सगळं चेक करून घ्या बँकेत जाऊन. त्यानंतरच के-वाय-सीची भानगडीत पडा, के-वाय-सी करा. तोपर्यंत तुम्ही के-वाय-सी वगैरे करू नका, कारण तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ शकतात लोनसाठी. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांचं चुकीच्या पद्धतीचं लोन दाखवत असेल, यादीमध्ये वेगळं आहे, तुम्ही उचललेलं वेगळं आहे, व्याजासकट पुन्हा त्या पद्धतीने वेगळ्याच पद्धतीने होत आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याने ₹1,00,000 उचललेला आहे मुद्दल आणि तुम्हाला यादीमध्ये थोडंसं कमी दाखवत आहे. काहीला 60, 65, 68, 70 असं दाखवत आहे आणि उचलल्यापेक्षा कमी दाखवत आहे. काहींचा अर्ध्याने 30%, 40% कमी दाखवत आहे. अशा शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क करायचा आहे. अगोदर के-वाय-सीच्या प्रक्रिया पूर्ण करू नका, त्या भानगडीत पडू नका. कारण त्यामध्ये तफावत आहे, तफावत जाणवत आहे. त्यामुळं मग तुम्ही बँक मॅनेजरशी संपर्क करून, त्याच्याशी चर्चा करून त्यानंतरच के-वाय-सीची करण्याचा प्रयत्न करा. तसं के-वाय-सी वगैरे करू नका, कारण भविष्यात तुम्हाला अडचणीला सामोरे जावं लागेल फिक्स. त्यामुळं मग तुम्ही काय करायचं आहे, बँकेशी संपर्क करून आपलं अमाऊंट जे आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे, व्हेरिफाय करायचं आहे, पाहायचं आहे आणि नंतरच के-वाय-सीच्या भानगडीत पडायचं आहे. नसता तुम्हाला मग के-वाय-सीचा केल्यानंतर मग अमाऊंट जर जास्त असेल तर तुम्हाला भविष्यात 100% अडचणीला सामोरे जावं लागणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.